असं रे, मी निघतो ग. बाहेर येतेस ना? आले आले. अरे सर, तुम्ही निघालात का? हा, अभिज किचनला थोडं काम आहे. बाय सोम. सर, तुमचं काम झाल्यावर ते कानात घालायचं मशीन असतं ना, ते पण घेऊन या. काय म्हणालीस? अरे काय नाही, मी निघालो होतो ना, तुला बाय म्हणालो. असवरी, निघतो ग. थांबा, मी बघते. येतेस ना? जाताय की आई येऊन तुम्हाला अडवायची वाट बघताय? नाही, जायचं आहेच, पण असावरी. हो ना, मग निघा. बाय. पण असावरीला बाय तर करू दे. बंद केला दरवाजा. ए सोम, तू दरवाजा का लावलास? अभिजित सर होते ना बाहेर? नाही, गेले होते ते. बबड्या, हे घे गरम गरम थालीपीठ. अहो जरा ते करपलं असतं ना, म्हणून मला. अगो बे, शुभ्रा, हे कुठे गेले ग? आई गेले ते, त्यांना घाई होती. असे कसे गेले? म्हणजे मला न भेटता कसे गेले? काहीच सांगितलं नाही त्यांनी. आई, एक विचारू तुला, ते अभिज किचनला गेलेत की युद्धावर गेलेत? इतकं कशाला रिॲक्ट होते तू? अरे तसं नाही रे बाळा, पण मला भेटल्याशिवाय जात नाहीत ना ते कधी, म्हणून म्हटलं. अगं बाई, आले वाटतं. बाबा, अरे मला पण चेहरा का पडला तुझा? परत जाऊ का? काहीतरीच काय बाबा, या ना. आजोबा, तुम्हाला आता जाताना अभिजित सर भेटले का? हो, मला भेटली होती जिन्यात. अभिज किचनला चालले होते, मला बाय करून गेले. हा, म्हणजे खरं तर जाताना मलाही बाय केलं त्यांनी. हो का? मग मलाच बाय न करता का गेले हे? अहो, बाय. बाय. येतो लवकर. अहो, बाय बाय. बाबा, काय ग शुभ्रा? राजे गेले का? मिसेस राजे. काय प्रेम होतू चाललंय त्या फालतू राजेवर. तो राजे आणि ही राणी. आजोबा, या मे महिन्यात ना आपण कुठेतरी छान फिरायला जाऊया, मज्जा येईल. मला पूर्वीसारखं फिरायला जमत नाही. तुम्ही जा आणि मजा करा. तुमच्याशिवाय कसली मजा? आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला, आणि आम्ही घेऊ की काळजी तुमची. अरे तेव्हा काय झालं? आजोबा, हो तुमची दुपारची गोळी. शुभ्रा, अगं बाबांची दुपारची गोळी द्यायची आहे ना? बाबा थांबा, मी देते. हा, अगं आता 2-2 गोळ्या घेऊ का? अहो 2 नाही, एकच गोळी देते बाबा. शुभ्रानी मगाशीच दिली, आता तू परत कशात देतेस? माझं लक्ष होतं म्हणून बरं. 2-2 डोस देऊन मला मारायचा विचार आहे का? अहो नाही, काहीतरी काय बोलताय बाबा. देते ना मला रोज औषध. शुभ्रा, अगं तू दिली होतीस तर सांगायचंच ना मला. तू आल्यावर झाडाझडती घेतलीस ना, म्हणून गोंधळली ती. ती कधीही चुकत नाही. बरं, काही लागलं तर सांगा, मी बाहेर आहे बाबा. जरा थांब. मगाशी मी फेरी मारून आलो ना, त्यावेळी बिल्डिंग मधल्या बायका तुझी चौकशी करत होत्या. हो का? कोणाच्या घरी पापड किंवा लोणची घालायची आहेत का? म्हणजे ते पापड लाटायला वगैरे बोलवत असतील मला. नाही हो आई, तुम्हाला फक्त भेटायलाच बोलवलं असेल. एक काम करा, संध्याकाळी सगळ्या बायकांना एकत्रच बोलवा, एक छोटस हळदी कुंकू करून टाका. चालेल आई, मी सगळी तयारी करेन. चालेल ना?
हो चालेल ना. थांब मी बघते हा फोन. सॉरी. थँक गॉड आजोबा तुम्ही असं बोललात. आता जर आईना कळलं असं की तुम्ही गोळी घेतली नाहीये तर त्यांना खूप काळजी वाटली असते. अगं विसरतो माणूस कधी कधी. त्या दिवशी मी नाही का रस्ता विसरलो, स्वतःचं नाव सुद्धा आठवत नव्हतं मला. आणि आसावरी कधी विसरत नव्हती असं नाही. ती कधी कधी गोळ्या द्यायला विसरायची आणि माझा ओरडा टाकायची. पण आजोबा तुम्ही आता माझी चूक लपवायला आईंशी खूप रूडली बोलला तो. अगं मी प्रेमाने बोललो असतो तर तिचा विश्वास नसताना बसला. तू काळजी करू नको, जा आणि छान तयारी कर. आसावरीच्या लग्नानंतरचा पहिलाच कार्यक्रम आहे, छान व्हायला हवा. येस आजोबा, सगळी तयारी मी करते. तसंही हे काय, इथलंही काम झालंच आहे माझं. हो हो ठीक आहे. बर. आई, आजोबा म्हणाले ना हळदी कुंकवाचं, तर आपल्याला बायकांना वाण सुद्धा द्यावं लागेल ना? शुभ्रा, अगं बाबा म्हणालेत खरं की हळदी कुंकू करा म्हणून, पण आता हळदी कुंकू वगैरे काही नसतं ग. हळदी कुंकू तर निमित्त आहे हो. मिसेस राजेंना भेटायला सोसायटीतल्या सगळ्या बायकांना आपण बोलवणार आहोत. मग त्यांना असं रिकाम्या हाती पाठवायचं का? मी एक काम करते, मी सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन येते. सर, हे मिसेस राजेंचं कुरिअर आहे. काय काय म्हणालास? मिसेस राजे. मिसेस राजे, तुमचं कुरिअर आलंय. ए बबड्या, तूच बघ ना. नाही नाही, मी कसं घेऊ? मिसेस राजेंच्या नावाचं कुरिअर आहे ना. अरे काय रे तू बबड्या. इथे सेंड कर. अहो एक मिनिट, काय करतेस? नाही, आसावरी कुलकर्णी म्हणून काय सही करतेस? की स्वतःला मिसेस राजे बोलवायची लाज वाटते? अरे काहीतरी काय बोलतोस बबड्या. मग कर ना, मिसेस राजे म्हणून सही कर. आई, कोणाचं कुरिअर आलंय? माहित नाही, बघ ना तूच. हा, मिसेस आसावरी राजे. म्हणजे नक्की अभिजित सरांचा असणार. घ्या घ्या, तुम्हीच उघडा. अगं कानातले. वाव, आणि हे काय आहे? आहा, चिठ्ठी पण आली आहे. द्या मी वाचतो. बघू तरी काय लिहिलंय मिस्टर राजेंने. प्रिय मिसेस राजे, ए बबड्या, ए राहू दे ना. नाही थांब ना, वाचतो ना मी. कानातल्यांना बघून तुझी आठवण झाली. कधी कधी मला सुहम, असं कुणाचं पत्र वगैरे वाचायचं नसतं रे. कमाल आहे. ही असली प्रेमपत्र वगैरे ना आजकालची आम्ही मुलं सुद्धा लिहित नाही. मजा आहे तुमची मिसेस राजे. खरं तर अभिजित राजेंनी हॉटेलपेक्षा प्रेमाचे क्लासेस घ्यायला हवे. बबड्या, जाऊ दे ना, नको ना. आई, सोहमचं मनावर नका घेऊ. तुम्ही मला हे कानातले घालून दाखवा बरं. आत्ता आई, दाखवा ना घालून. नको, राहू दे ना शुभ्रा. प्लीज ना आई, प्लीज घालून दाखवा ना. अगं आई, आता लगेच.
किती छान दिसतायत. आता एक एक करा ना. अशी अशी मान हलवून दाखवा. शुभ्रा दाखवा नाही. सरांचं ऑब्झर्वेशन करेक्ट आहे. तुमची मान हलते तसं ते पण डुलतायत. आई एक काम करा ना, आज संध्याकाळी हळदी कुंकवाला हेच कानातले घाला. किती छान दिसतायत. चला तयार होऊया. हे काय नवीन सुरू केलंय सोहम? तू आईना मिसेस राजे असं का म्हणत असशील? हा म्हणजे मस्करी कर, आम्ही सुद्धा केली, पण इतकी पण नको की त्या मस्करीची कुस्करी होईल. तसं बघायला गेलं ना तर तुला सुद्धा टीचर किंवा जेलर व्हायला हवं होतं. सतत जे काय तू उपदेशाचे डोस देत असतेस ना. सोहम, तुला माझं वागणं असं वाटत असेल तर आय एम सॉरी. मी खरंच स्वतःला बदलायचा प्रयत्न करेन. पण तुला कळतंय का, तुलाही बदलायची गरज आहे. अरे तू सुद्धा खूप चुकतोयस. तू आईंचं पत्र वाचलंस आज? किती ऑकवर्ड झाल्या होत्या त्या. अभिजित सरांनी त्यांच्यासाठी लिहिलं होतं ना, ते पर्सनल होतं. एक्झॅक्टली. मिसेस राजे ऑकवर्ड होतील असं मिस्टर राजेंनी लिहायचंच कशाला? म्हातारपणी हे सगळे चाळे शोभतात त्यांना. काहीच कसं वाटत नाही, कळत नाही मला. आणि त्या मिसेस राजेंना या सगळ्यात मजा येते ना. सोहम, तू त्यांना मिसेस राजे असं का म्हणत असशील? त्या आधी आई आहेत ना त्या तुझ्या. तुला प्रत्येक गोष्टीत मध्ये पडायची काय गरज आहे का? मी तुला परत एकदा सांगतोय, ती माझी आई आहे. तुला मध्ये पडायची गरज नाहीये. मी तिला हवं ते बोलवीन. हो, नाही पडत मी मध्ये. मला फक्त इतकंच म्हणायचंय की त्यांना त्रास होईल असं काही नको करू सोहम. अरे त्या खूप प्रेम करतात तुझ्यावर. लहानपणी तुझे बाबा गेले. ज्या वयात मुलांना ना बाबांची सगळ्यात जास्त गरज असते त्यावेळी ते नव्हते तुझ्या बरोबर. पण तुला त्यांची कमतरता भासू नये, तुला काही कमी पडू नये, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं तू हसत राहावंस, यासाठी त्या किती लाड करत आल्यात तुझे. आणि काय झालंय ना, इतक्या वर्षांच्या या लाडामुळे त्यांना कुठेतरी हे कळत नाहीये की तू चुकतोयस. त्यांच्या डोळ्यांना ते दिसत नाहीये. पण म्हणजे तू चुकीचा नाहीयेस असा अर्थ होत नाही त्याचा. तू अभिजित राजेंचा रागराग करतोयस हे आईंना तुझ्यावरच्या प्रेमापोटी दिसत नसलं तरी मला हे दिसतंय सोहम. अरे यार, स्वतःच्या रूम मध्ये पण शांतपणे बसता येत नाही. अगं किती छान तयारी केली आहे सगळी. थँक्यू. ऐक ना बाळा, मी ना गॅसवरती मसाल्याचं दूध ठेवलंय, तर जरा सारखी सारखी ढवळत राहा मधून मधून, म्हणजे खालून लागायला नको. हो माय गॉड, ते सगळं आपण करूया. पण आधी मला अभिजित सरांना त्यांची बायको किती सुंदर दिसते ह्याचं प्रूफ पाठवते. अगं शुभ्रा कशाला? हे बघा, सेल्फी तर काढलाच पाहिजे ना. आई थोड्या आशावा मागचं पण दिसू दे. ओके. सी, हे किती छान आलाय. आल्या वाटतं सगळ्या. सुलभा काकू, खरंच किती दिवसांनी भेटताय. ताते वहिनी, लेले वहिनी, किती दिवसांनी भेटताय ना. जोशी काकू कशी आहे सासावरी? खूप मजेत. सावरी, अगो किती छान मंगळसूत्र आहे तुझं. खूप सुंदर डिझाईन आहे. कोणाची निवड? ह्यांनीच निवडलं. आणि बांगड्या पण खूप सुरेख आहेत. आवडलं तुम्हाला? हो, या पण ह्यांनीच निवडल्या. काय बोलते? हो, खरंच खूप छान आहे. पण किती छान आहेत सावरी. हो का? हे सुद्धा ह्यांनीच निवडले, आजच पाठवलेत. आणि ही साडी आता म्हणू नकोस, ह्यानीच सिलेक्ट केली म्हणून. पण खरं सांगू का, ही साडी सुद्धा ह्यांनीच निवडली आहे. नाही खरंच, असा नवरा मिळाला ना नशीब लागतं. नाही तर मी काय पाप केलं होतं कोणास ठाऊक. माझ्या नवऱ्याने आजपर्यंत मला एक साधा रुमाल पण विकत नाही आणले माझ्यासाठी. माझ्या नवऱ्याला बाजारातून भाजी निवडून सुद्धा आणता येत नाही. आनंद दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर आसावरी, आणि बाकी सगळ्यापेक्षा तो जास्त खुलून दिसतोय. ओके नाही का? पण आसावरी ताई, लग्न झाल्यापासून बदललीस ना तू. पूर्वीसारखी साधी नाही राहिलीस. अभिजित राजांची बायको म्हणून वागायला लागलीस.
असं काय बोलतेस प्रज्ञा? काही आजकाल तू पूर्वीसारखी इतरांशी बोलत नाहीस. आता तू पण सेलिब्रिटी आहेस ना. नाही म्हणजे सगळ्या बायका मला म्हणत होत्या, हो की नाही ग? बोला ना, मगाशी बाहेर मला काय म्हणत होतात ते. प्रज्ञा, मला वाटतं तुझे कान वाजतायत. इथे असलेल्या सगळ्यांना आई कशी आहे ते माहितीये आणि तू कशी आहेस हे त्याहून जास्त चांगलं माहितीये, हो ना? या या या. अरे बाबड्या, काय घेतलंस? कसं झालं मसाल्याचं दूध? साखर वगैरे नीट पडली ना बाळा? बसा. मिसेस राजे, अजून एक ग्लास मसाला दूध मिळेल का? काय रे बबड्या, मिसेस राजे काय बोलतोयस? देते मी तुला. हा हा आई, एक मिनिट. हे मला द्या. तुम्ही आता सगळ्या बायकांना काय हवं नको ते बघा. सोहमचं काय आहे ते मी बघते. बर, आले मी. ठीक आहे. मिसेस राजे, अजून एक ग्लास मसाला दूध हवंय. शुभ्रा. मी बघते. हो. असावरी दे. मला एक गोष्ट सांगशील? तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आनंदाचा क्षण कोणता? मिसेस राजे, हा मिसेस राजे का बोलतोय? आलेच हा मी. मी आले. ह सोहम. ताई, तू अजून उत्तर नाही दिलंस. सांग ना ग. मला माहितीये अभिजित राजांशी लग्न झालं तो तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आनंदाचा क्षण, हो ना? नाही, खरं सांगू का, आमचा सोहम ना लहान होता, अगदी 2 वर्षाचा होता, काही बोलायचंच नाही. मला इतकी काळजी वाटत होती, हा कधी बोलणार आहे. जे काय हवं ते खुणेनी सांगायचा, मागायचा, पण एक शब्द तोंडात नाही यायचा नाही. मला तर इतकी काळजी वाटली होती, घाबरून गेले होते मी. सोहम, दे ना. माझं काही चुकलं का? मी अजून काही वेगळं करायला हवं होतं का? आणि एक दिवस ना अचानक त्यांनी मला आई अशी हाक मारली आणि तोच माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण. बस मिसेस राजे, बस. सोहम, केव्हापासून मी तुला बोलवतोय, मगासपासून म्हणतोय मला मसाला दूध हवंय. तुमचं लक्षच नाहीये माझ्याकडे. सोहम, तू मध्ये बोलू नकोस, थांब. किती वेळा हाक मारली तुम्हाला मिसेस राजे? ऐकू नाही येते तुम्हाला की स्वतःची स्तुती करून घेण्यात इतक्या बिझी आहात की ज्या मुलाच्या गोष्टी सांगताय ना लोकांना, त्या मुलाकडेच लक्ष नाहीये तुमचं. सोहम, ऐक, तू तोंडाला येईल ते बोलतोयस आता. अरे पाहुणे आलेत आपल्याकडे. ऐक, आपण नंतर बोलूया या विषयावर. नंतर कशाला, आत्ता बोलूया ना.
किती वेळा हाक मारली मी? किती वेळा बोललो तुला मसाला दूध दे? सगळ्यांनी ऐकलं, पण तू नाही ऐकलं. काय ग प्रज्ञा, किती वेळा हाक मारली मी? 2दा तरी हाक मारली, मी ऐकली ना. अगं काय असावरी ताई, पटकन जाऊन यायचंस ना. पूर्वी सोहमच्या एका हाकेला धावत जायचीस तू. बघितलं मिसेस राजे? तू हे मिसेस राजे काय बोलतोयस रे? आई म्हणणं सरळ. आई? कुठे आई? माझ्या समोर उभी आहे ना ती मिसेस राजे आहे.